सार्वजनिक गणेश उत्सव की शुरुआत की थी तो किसी जाति, धर्म और मजहब के लिए नहीं की थी, वो देश के लिए की थी। आज जब सार्वजनिक गणेश उत्सव की समिति बनाई जाती है, पिछले 7 साल से मैं ये गौर कर रहा हूँ कि उसमें आजी माजी सभी लोग रहते हैं, मेरा नाम उसमें से क्यों हटाया जाता है, ये आज तक मुझे समझ में नहीं आया है। क्योंकि त्योहार जो है, मैं जितनी मैंने अभी आते आते मैं हाईकोर्ट से जब आ रहा था तो एक बहुत बड़ी होर्डिंग देखा मैंने नूतन कॉलोनी के अंदर, जहां पर तकरीबन 60-70 लोगों की तस्वीरें लगी हुई थी। मैं उसमें अपनी तस्वीर ढूंढ रहा था। मान्य तस्वीर मायने नहीं रखती है। चलिए, धन्यवाद बहुत बहुत। मैं यही कहना चाह रहा हूं कि चाहे वो शिव जयंती हो या और दूसरे त्योहार, हम सभी लोग साथ में मिलकर मनाने की इस शहर की एक तहजीब है, इस शहर की परंपरा है। दूसरी शिकायत मेरी इस बात को लेकर है कि इस मीटिंग का नाम रखा गया है शांतता समिति। जिस शहर के अंदर इम्तियाज जलील और चंद्रकांत खैरे साहब है, वहां अशांति कैसे हो सकती है? वहां शांति ही शांति हो सकती है। और जब हम हाथ में हाथ डालकर काम करते हैं तो आज की इस मीटिंग के अंदर हमारा मकसद सिर्फ यही होना चाहिए कि कमिश्नर साहब 2 साल के बाद हम त्योहारों की शुरुआत कर रहे हैं और ये बात सभी लोग मानेंगे कि छोटे छोटे कारोबारी लोग जो होते हैं उनका त्योहारों के ऊपर बहुत कुछ निर्भर करता है। गणेश उत्सव के मौके के ऊपर ये सही बात है कि हमने जितनी एहतियात बरतनी चाहिए वो एहतियात बरतना चाहिए। लेकिन एक बात ये भी है कि गणेश उत्सव से ताल्लुक़ रखने वाले, चाहे वो मंडप वाले हो, फूल बेचने वाले, नारियल बेचने वाले, पूजा की सामग्री बेचने वाले, ये छोटे छोटे लोग हैं। आखिर कोरोना के नाम पे हम कब तक इन लोगों को अपनी रोजी रोटी से दूर रखेंगे? हम सिर्फ इतना एक मैसेज तमाम जनता को ये देना चाहते हैं कि आप एहतियात करिए, पूरे उत्साह के साथ लेकिन गणेश उत्सव मनाइए। और मैं ये नहीं कहूंगा कि कोरोना किसी एक देश में आए या दूसरे देश में चला जाए, क्योंकि गणेश जी का मतलब जो है वो वक्रतुंड महाकाय है। सारे जग में अगर उनको मानते हैं तो मेरे हिसाब से हम इस 10 दिन के उत्सव के दौरान ये प्रार्थना करें कि कोरोना पूरी दुनिया से खत्म हो जाए। ये हमारी सोच और हमारी कोशिश रहनी चाहिए। मैं पुलिस डिपार्टमेंट, कलेक्टर साहब, म्युनिसिपल कमिश्नर साहब से इतना ही अनुरोध करूंगा। मैं बापू घड़ामोड़े साहब, हमारे एक्स मेयर की बात से पूरी तरह से सहमत हूं और मैं कमिश्नर साहब, डीसीपी साहब को ये बताना चाहता हूं कि ये बिल्कुल सही बात है सर कि पिछले कुछ महीनों के अंदर अगर जितने भी क्राइम के बड़े केसेस हुए हैं उनका कहीं ना कहीं ताल्लुक नशे के कारोबार से है। आप इस बात का अंदाज़ा नहीं लगा सकते हैं कि आज कितनी नौजवान पीढ़ी जो है वो इस नशे के कारोबार के अंदर, नशे की लत के अंदर पूरी तरह से दिन ब दिन ख़त्म होती जा रही है। मैं चाहूँगा कि एक बहुत स्ट्रॉन्ग मुहिम इसके खिलाफ चलाई जाए, जहाँ शराब गैर कानूनी तरीके से अलग अलग इलाकों के अंदर बेची जा रही है। हम कमिश्नर साहब आपसे अनुरोध करना चाहेंगे कि अपने पूरे पीआईएस को इंस्ट्रक्ट करें कि इसके ताल्लुक से बहुत सख्ती से कार्रवाई करें। एक मुद्दा जो उठाया गया है, उस वक्त कमिश्नर साहब नहीं थे, आस्तिक जी रोड की हालत खराब है करके। अब नंदू भाई 5 साल यहाँ पर थे, क्यों नहीं रोड बनाए? नंदू भाई बना लेना चाहिए था, अभी तक किसी को शिकायत का मौका ही। बताई गई है कि लाईट के ताल्लुक औरंगाबाद शहराचे माननीय खासदार श्री इम्तियाज जलील साहब, औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता साहब, औरंगाबाद शहराचे जिल्हाधिकारी आपले सुनील चौहान साहब, आमच्या मंचावर विराजमान माननीय खैरे जी, नंदू घोड़ले जी,
आणि आपले गणपती मंडळचे अध्यक्ष आपले देशमुख साहेब आणि अन्य गणमान्य व्यक्ती आणि माझ्यासमोर बसलेले सर्व गणपती मंडळचे आणि या गणपती उत्सव साजरा करणाऱ्या सर्व व्यक्तीचे समन्वयक. शॉर्टमध्ये हे सांगणार आहे. पहिली गोष्टी अशी की माझी प्रार्थना आहे की या पहिली गोष्टी अशी की कोविड आता संपलेला नाही आहे. दुसरी लाट जे एक्सपर्ट लोक आहेत त्यातले लोक जे आहेत ते असं सांगत आहे की दुसरी लाट आत्ता उतरत आहे आणि त्यानंतर एकाच महिन्यामध्ये पुढची लाट येणार आहे. आपल्याला माहिती नाही आहे. जसं मागची वेळ झाला होता की पहिली लाट नंतर आपण सर्व लोक जल्लोष आणि आनंदमध्ये आणि संतोषमध्ये गेलो होतो की आता तो आपण कोरोनाला पराजित केला आणि आता कोणतीही समस्या नाही येणार आहे. परंतु मार्चपासून आपण जे भयंकर तंत्र बघितलेलं आहे तो मला असं वाटत आहे की सर्वांना याची कल्पना आलेली आहे. हे व्हायरस आहे, विषाणू आहे, तो कसा व्यवहार करणार आहे, त्याचे कोणतं म्युटेशन होणार आहे, त्या म्युटेशनच्या मनुष्य शरीरावर काय परिणाम होणार आहे, कोणताही आज कोण व्यक्ती अथवा तज्ञ आता नाही सांगू शकत आहे. जर त्याच्याकडे आणखी काही म्युटेशन झाला देन ऑब्वियसली ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलेली आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे वी डोंट नो. आता शहरामध्ये जे जवळपास 10 ते 11 लाख नवीन यंग लोक जे आहे 18 लोक जे आहे त्यापैकी जवळपास 7.5 लाख लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. 7.25 लाख लोकांच्या कमीत कमी एक डोस झालेली आहे. तर आपण हे उम्मीद करत आहे की हे 7.5 लाख लोकांना जर कोरोना झाला पण कॅज्युअलिटीची सिच्युएशन नाही येणार आहे आणि वी आर मेनली वरीड अबाउट द कॅज्युअलिटी. सेकंड पॉईंट की जवळपास 1 लाख लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे. तर त्याच्या आमची इन्फॉर्मेशनप्रमाणे तर त्याच्यामध्ये अँटीबॉडी उपलब्ध असली पाहिजे आणि ते पण जर दुबारा कोरोना झाला तर जिवंत राहण्याचे चान्सेस जास्त आहे. 7.5 आणि 1 8 जवळपास 8.5 आणि जवळपास 50,000 लोक असे आम्ही कल्पना करत आहे जे सिरो सर्वेचा डेटा आला होता त्याच्या आधारावर ॲनालाइज करत आहे की त्यांना पण कोरोना झाला असेल बट आमचे नेटमध्ये नाही आलेले आहे, आपल्याकडे माहिती नाही आहे. जवळपास आउट ऑफ 11-12 लाख एडल्ट पॉप्युलेशन, मी टोटल पॉप्युलेशन 17 लाख जवळपास 16-17 लाख ग्राह्य धरत आहे आणि त्यापैकी जे बिलो 18 लाख आहे त्याची आपण ठीक आहे ओके त्याच्यावर कोणतेही प्रोव्हिजन आता नाही आहे. परंतु त्याला धोका पण कमी आहे. जे एबो 18 इयर्स 12 लाख लोक आहेत त्यापैकी जवळपास 9 लाख अराउंड पीपल नॉर्मली जे सायंटिफिक डेटा आहे त्याप्रमाणेवर काहीतरी त्यांना कोरोना झालेला आहे अथवा वॅक्सिन लागलेली आहे कमीत कमी एक डोस दे आर सेफ नॉर्मली. बट जर कोविडच्या म्युटेशन झाला आणि पुढील काही गोष्टी झाली तर वी आर नॉट शुअर. तो आता 2 लाख बट 11 पैकी 9 गेले बाकी उरलेले 2 लाख लोकांना आता पण ज्या लोकांचं वॅक्सिनेशन नाही झालेलं आहे अथवा कोरोना नाही झालेला आहे त्यांना आता पण कोरोनाचा धोका आहे. आणि कोरोनाचा धोका ज्या लोकांनी ICUमध्ये जाऊन रिअली कोरोनाग्रस्त पेशंटला अथवा DCHC हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलेलं आहे त्यांना हे कल्पना आणि जाणीव आलेली आहे की कोरोना रिअली किती भयंकर आहे. फक्त बोलण्याची गोष्टी नाही आहे. जे लोक CCC कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन परत आलेले आहेत त्यांना हे कल्पना नसेल की कोरोनामध्ये काय होऊ शकत आहे. बट जे लोकांनी ICU बघितलेलं आहे त्यांना हे अनुभव असेल आणि मी बरेचसे ICUमध्ये आतमध्ये गेलेलो आहे, जावं लागलेलं आहे, इच्छा असू द्या नसू द्या तर मला कल्पना आहे. सो पहिली गोष्टी अशी की शासनाने जे आपली गाईडलाईन गोष्ट इश्यू केलेली आहे ते गाईडलाईन आपल्यासमोर आहे आणि त्याच्या शब्द आणि स्पिरिटमध्ये मतलब वाक्य आणि आत्मामध्ये कसा पालन करायचं आहे आणि आपल्या समाजाला कसा सुरक्षित ठेवायचं आहे हे जबाबदारी आज समाजाच्या प्रत्येक नागरिकवर आलेली आहे. तो ऑब्वियसली सर्व उत्सव साजरा केले पाहिजे, जितका शक्य आहे तितका साजरा करा. बट माझी एक चिंता हे पण आहे की पुढच्या उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला सुरक्षितपणे राहायला पाहिजे. तर तो काळजी घेऊन आपण सर्व लोक गणेशोत्सव साजरा करा, नो इश्यू. उर्वरित राहिला विषय की जे आपला रोडचा विषय आहे की असे काही रोड आहे जिथे आपल्याला खड्डे दिसून येत आहे आणि जे पर्टिक्युलरली आपला जे विसर्जनचा मार्ग आहे तो
त्याच्यावर आपण काम करण्याचे आदेश दिलेले आहे. इनफॅक्ट काही दिवस पूर्वी CP सरांच्या ऑफिसमध्ये आमची कलेक्टर साहेबांची CP सरांची बैठक झाली. त्यामध्ये हे विषय डिस्कसमध्ये आलेला होता. त्या प्रमाणावर आपण कारवाई सुरू केलेली आहे. दुसरा गणपती उत्सवाची परवानगी विषयाबाबत असला विषय, त्याच्याबाबत सिंगल विंडो सिस्टम आपण सुरू करत आहे. थर्ड पॉईंट जे स्ट्रीट लाईट विषय आपण सांगितलेलं आहे. स्ट्रीट लाईटमध्ये पण आपण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आणि जर कोणी विषयामध्ये कोणी प्रॉब्लेम कुठे येत आहे, आता आपण काम सुरू करत आहे, परंतु जर कुठे कमी राहिली तर तत्काळ आम्हाला सूचना द्या, आपण तिथे वर्कआउट करणार आहे. तो नो इश्यू स्ट्रीट लाईटबाबत, रोडचे खड्डे बाबत. आणि बेसिकली की मागचे 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये आपले जे 250 कोटीची रोड महाराष्ट्र शासनातर्फे बनलेली आहे, त्यामध्ये आपले शहरामध्ये जे खड्ड्यांच्या शहर होतात, त्याच्यामुळे आता वस्तुस्थिती जे रोडची आहे ती सुधारलेली आहे. आणि हे तुम्ही पण मान्य कराल. बट ऑब्व्हियसली की शहरामध्ये रोडचं नेटवर्क खूप मोठा आहे आणि त्यामध्ये आपण काही लिमिटेड संख्यामध्ये रोड करू शकलेलो आहे. बट वी विल इन्श्युअर की रोडचे जे गड्डे आहेत ते आपण भरणार. प्रश्न हे आहे की मागच्या वर्षी जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा केला होता, त्यावेळी जे गणपती विसर्जनचे काम होते, त्यावेळी बरेचसे NGO आणि